मी संतोष जयप्रकाश गुरु टेंबू राहणार टेंबू तालुका कराड जिल्हा सातारा. तुम्ही हे मिल्का जे वापरले ते कशाला वापरलं होतं? एका गायला आणि एका म्हशीला वापरलं. बरं, तर हे वापरायच्या आधी तुमच्या म्हशीला आणि गायला काय अडचण होती? नाही पातळ शेण येत होतं. हां हे वापरल्यानंतर घट्ट शेण यायला लागलं हां. आणि महत्वाचं म्हणजे फॅट वाढली. हां. आणि दुसरी गोष्ट एक दीड लिटरला 100% फरक पडला. दुधाला दुधाला 1-1.5 लिटरला फरक पडला, 100% पडला. शेण पातळ पडत असताना म्हणजे त्यात वैरणीचं येत होतं. हा चाराट येत होतं. आता येतंय का? अजिबात येत नाही. आता अजिबात येत नाही. तेलकट येतं. तुम्ही आता याचं गोट्यात काम करत असताना तुम्हाला काय वेगळेपणा वाटतं याच्यामध्ये? ह्याच्या मिल्काई वापरायला लागल्यापासून याचं फॅटचं पण प्रमाण म्हणजे वाढलेलं हा. आहे. परत दुधाचं म्हणजे हे दूध प्रमाण पण वाढलं. वाढले. हो, दूध वाढलं. आणि शेणाचं महत्त्व- शेणाचं पण पातळ येत होतं. ते चांगलं. पूर्ण ते पण चांगल्या प्रकारे यायला लागलं. परत आपली दुधाची पण चांगली आली हा. आणि शेण पण चांगली. होय. धन्यवाद. आपण कॅल्शियम सारखंच हे पण आहे वापरणं. हा म्हणजे आपण जर दुसरं म्हणजे इतर इतर कॅल्शियम देतो. देतो कॅल्शियम वगैरे वापरतो त्याच्यापेक्षा हे बरं आहे म्हणजे चांगलं आहे. चांगल्या प्रतीचं आहे. चल, तर आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.